गावदेवी श्री जाखमता. बघू शकता पालखी सोहळा एकदम म्हणजे असा सगळे समाज एकत्र येऊन करतात आणि त्याचबरोबर कुंभार समाज, भंडारी समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, अगदी मुस्लिम समाजाचा सुद्धा हातभार या ठिकाणी लागला. त्यामुळे हे संपूर्ण गावाला जोडण्याचं काम आई जाखमतेने केलेलं आहे. आणि हीच खरी एकता जी आहे ती आज जगाला ज्याची गरज आहे. आपण बघतोय जागतिक स्तरावर ज्या काही उलाढाला चालू आहेत ते माणूस माणसापासून लांब जाताना दिसतोय, परंतु आई जाखमतेच्या रूपात व्हावा अशी आमची इच्छा आहे. खूप छान वाटलं आपल्या गावी पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय. खूप तर आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी आपले मित्र वर्गमित्र आपले विकी राठाडे आणि ड्रोन मधून एकदम व्हिज्युअल एकदम कॅचअप केलं. एक नंबर. नक्कीच आपला प्रयत्न असेल आपली एकी अशीच कायम राहील. फर्स्ट टाइम आले इकडे. खूप सुंदर आहे इकडचा उत्साह सगळ्यांकडे. की ते आमच्याकडे शब्द नाही मांडायला की कोणत्या शब्दात मांडू शकतो. आपले ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष चलनभाऊ कोलेकर. कार्यक्रमामध्ये भव्य दिव्य झालेले आहे. सगळ्यांची एकजूट झालेली आहे. देवीला सुद्धा आनंद झालेला आहे आपल्या. तर बघू शकता किती क्राऊड आला यावर्षी. तर आपल्या देवीसाठी जाखमते देवीसाठी वेणी एकदम छान प्रकारे एकदम केली. दाखवा वेणी तुम्ही कसे केलेत. हे कुठल्या देवीला आपल्या जाखमता आईला ही एक वेणी छान सजवलेले आहेत वेण्या. ही दाखव. ही गावदेवीला आणि ही दाखव. ही एक आपले चार आपले मुकुट आहेत ना. आणि बघा हे लाईट पण लावलेले आहे. हे एक नंबर झालेले आहेत. मस्त एकदम सुंदर. आणि आता पालखी सजवायला चला लवकरच. मस्त आहे. आपल्या गावदेवीची पालखी एकदम छान प्रकारे सजवलेली आहे. या आपल्या महिला मंडळ आहेत. पालखी बघा काय उत्कृष्ट सजवलेली आहे. आणि आपल्या ट्रॉफीज भरपूर ट्रॉफी आहेत आपले. बघा ठेवायला जागा नाही. एवढ्या ट्रॉफी झालेत. हे बघा आता प्रत्येक घरी न्यायला लागणार एवढ्या ट्रॉफ्या. आणि एकदम छान प्रकारे हे सुद्धा घरी बनवलेले आहेत. हे खांद्याला असतात ते. खूप छान पालखी सजवलेली आहे. बघू शकता तुम्ही एक नंबर. हे गावातली पण मंडळी इथे हार विणण्याचं काम करतात आपल्या सगळ्यांसाठी. तर छान प्रकारे आपली पालखी सजलेली एकदम. तुला जरा शिस्त आहे की नाही. हे बघा इथे आपली नावं लिहिलेली आहेत. गावसरीची मानाची पालखी. आम्हाला नाही भेटणार हे असं. आणि बघा हाताने बनवलेले हँडमेड. आणि इथे लिहिलेलं आहे आई गावदेवी श्री जाखमता. आणि बघू शकता पालखी सजले एकदम भरगच्च. कम्प्लीट पालखी झालेली आहे कम्प्लीट एकदम. जैसे आपने बोला था हाँ वैसा ही सेम किया है. तो पडदा आहे तो आपला. पडदा आपली रांगोळी झालेली आहे. एक नंबर रांगोळी झालेली आहे. तर आपले विकी राठाडे आले ड्रोन शॉट. आपले एक व्हिज्युअल घेतील. एक स्टँडर्ड लेवलचे व्हिडिओग्राफर आहेत.
आता उद्घाटन सोहळा पार पडत आहे. या यात्रास्थळाचे यामध्ये सर्व समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि मग हे जे यात्रास्थान आहे ते यात्रास्थान अशा पद्धतीने आपण दुरुस्त करूया, कशा पद्धतीने जीर्णोद्धार करूया. खरं पाहता अगदी सुरुवातीला तुम्हाला सांगावं असं वाटतं की 2 ते 2.5 लाखाच्या बजेटमध्ये आपण चाललेलो होतो आणि त्या 2 ते 2.5 लाखाच्या बजेटमध्ये फक्त स्ट्रक्चर उभा करायचा असा एक थोडासा विचार आलेला होता. परंतु जसं जसं मीटिंग्स पुढे होत गेल्या तसं तसं मदतीचा ओघ जो आहे आईने आपली प्रचिती दाखवायला सुरुवात केली, अनुभव द्यायला सुरुवात केली आणि मदतीचा ओघ जो आहे तो खूप मोठ्या प्रमाणामध्ये आला आणि आजही तर आपले श्री गणेश ट्रेड मंडळ यांनी सरबताची सोय केलेली आहे आजच्या दिवशी. तर ते करताना सरबत बनवत आहेत. तर सगळ्यांची धावपळ चालूच आहे. पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावर डिजिटल मीडिया जो आहे तो मोठ्या प्रमाणावर काम सुरू केलेलं आहे आणि त्यामुळे अल्पावधीत अशा पद्धतीचं हे काम अतिशय म्हणजे अद्वितीय असं काम जे सगळ्या जाती धर्मांना संपूर्ण गालसुरी गावाला जोडणारं. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यापूर्वीची पाटीलकी जी होती ती कुणबी समाजाकडे, कुणबी समाज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला. त्यांनी सुद्धा मोठ्या संख्येने हातभार या यात्रास्थानासाठी लावला. त्याचबरोबर कुंभार समाज, भंडारी समाज, बौद्ध समाज, चर्मकार समाज, अगदी मुस्लिम समाजाचा सुद्धा हातभार या ठिकाणी लागला. त्यामुळे संपूर्ण गावाला जोडण्याचं काम आई जागमतीने केलेलं आहे आणि हीच खरी एकता जी आहे ती आज जगाला ज्याची गरज आहे. आपण बघतोय जागतिक स्तरावर ज्या काही उलाढाला चालू आहेत ते माणूस माणसापासून लांब जाताना दिसतोय, परंतु आई जागमतेच्या रूपाने, जीर्णोद्धाराच्या या रूपाने प्रत्येक माणूस माणसाला जोडण्याचं काम या कामाच्या निमित्तानं झालेलं आहे असं मला वाटतं. आणि ही एकता जी आहे ती एकता याच कामाच्या निमित्तानं आपल्याला दिसून आलेले आहे. आणि जे स्वप्न आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं ते सौमेंगे यांच्या हस्ते आईच्या यात्रास्थानाचं उद्घाटन सुरू झालेलं आहे. हॅलो हॅलो, सर्वांनी शांतता. देवीची आराधना आपण करणार आहोत. ही देवे आम्हा सगळ्या बालगोपालांना आनंदी आणि सुखाची ठेव. मुंबईसारख्या ठिकाणी तुझ्या नावाने जी काही आराध्य गेलेला आहे त्यांना बळ यश दे आणि जिकडे जातील तिथे त्यांच्या पाठीशी उभी राहा असं आमचं गारण आहे. ती खरोखर यश देणार आहे. जे आई जागमाता कालेश्री बाबदेव माझ्या उभी राहा आणि ह्या सगळ्या मुलाबालांना, सगळ्या मुंबईकर मंडळीला, लहान थोर सगळ्या सर्व समाजाच्या मंडळीला तू बाई माझ्या त्यांच्या चरणावरती, ते चरणावरती नस्तक होऊन आजचा हा सोन्याचा दिवस त्याचा आनंदाचा आहे, त्यांचा आनंदाचा आहे, त्यांचा आनंदाचा आहे. त्यामध्ये चांगल्या पद्धतीचा भर यश दे. अध्यक्ष महोदय तेजस मेघे यांच्या हस्ते आज या कार्यक्रमाचा उद्घाटन. जय जागमाता देवी. आई जागमाता देवीचा, आई जागमाता देवीचा. अतिशय दिमागदार सोहळा या ठिकाणी या संख्येने देवी भक्त जे आहेत त्या प्रवेशित होत आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा या यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत.
तर ज्या सणाची आपण वाट बघत होतो तो क्षण आता आलेला आहे आणि आपल्याला आता पालखी सोहळा एकदम दिमागदार पद्धतीने होत आहे. आतापर्यंत पहिल्यांदा आपला असा हा पालखी सोहळा एकदम म्हणजे असा सगळे समाज एकत्र येऊन करतात आणि खूपच असा जल्लोषाचं वातावरण आहे आणि खूपच एकदम आनंददायी वातावरण आहे. खूप एकदम मजा येते, जोश आहे एकदम. गावदेवी राहते की आपण ज्या क्षणाची वाट बघतो तो क्षण आता आलेला आहे आणि एक अत्यंत दिमागदार पद्धतीने आपला पालखी सोहळा पार पडत आहे. आपण ज्या सणाची वाट बघतो तो क्षण आता आलेला आहे आणि अत्यंत दिमागदार पद्धतीने आपला पालखी सोहळा पार पडत आहे. तर बघू शकता किती क्राऊड आला यावर्षी. तर दरवर्षी तर क्राऊड एवढा नसतोच, माणसं काढायला लागतात खरी गोष्ट. तर यावर्षी तर अशीच एकजूट राहिली तर प्रत्येक वर्षी असाच सोहळा आपला पार पडणार, दिमागदार पद्धतीने पार पडणार आहे. आणि बघा किती आज क्राऊड आलेलं आहे, भरपूरच क्राऊड आलेले आहेत. आणि आपले नंदू शेठ आपले खूप मेहनत घेतलेली त्यांनी, ते सुद्धा आपल्या पालखी सोहळ्याला भरपूर त्यांनी हातभार लावलेला नंदू शेठ. तर आपले सगळे मेंबर आहेत तिथे बघू शकता, हे सगळे आपले मेंबर. हवे नंदू शेठ आहेत ना आपले, त्यांनी सुद्धा आपल्या भरपूर मेहनत घेतलेली आहे आणि अत्यंत दिमागदार पद्धतीने आपला कार्यक्रम आता पार पडत आहे. तर बघा लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, आपली खूप मजा येणार आहे. लास्ट शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ. बघू शकता तुम्ही किती आपल्या कुंभवाडी पंचकृषीतले सगळी माणसं आलेले आहेत. ही आपली पालखी सोहळा आहे, तो पंचकृषीचा पालखी सोहळा आहे. पूर्ण आपले समाज आहेत, 4-5 समाज आहेत, त्या समाजांचा सगळ्यांचा आपल्याला हा पालखी सोहळा आहे. तर अत्यंत दिमागदार पद्धतीने एकदम थाटामाटामध्ये पालखी आपली निघालेली आहे जागमत देवी मंदिरामध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि असा सोहळा कधी परत येणारच नाही. प्रयत्न करू की हा सोहळा परत येऊ दे, कारण का हा सोहळ्याची आपण प्रत्येक वर्षी वाट बघत असतो की पालखी आपली मानाची पालखी, आपली गारसूची मानाची पालखी निघेल. तर हा क्षण आता ह्या वर्षी 2026मध्ये निघालेला आहे हा क्षण. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ड्रोन शॉट पण बघा तुम्ही, आपल्या गारसुरे गावाचे ड्रोन शॉट. आणि आपलं नवीन गीत पण येतं, ते नवीन गीत पण तुम्ही बघा. आणि अत्यंत एकदम मनाला प्रसन्न वाटतं की असा दिमागदार सोहळा स्वप्नामध्ये जसं येतो ना त्या टाईपमध्येच एकदम झालेलं आहे आपला पालखी सोहळा. तर व्हिज्युअल एक नंबर येतील, शेवटपर्यंत बघा आणि आपल्या व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.
व्हिडिओ का ना व्हिडिओ. आता पोहोचलो आपण देवी आपल्या दाखवण देवी मंदिरामध्ये. तर हा पहिल्यांदा असा का अजय शिंदे काय कसं वाटतं तुम्हाला? एकदम झकास का सोहळा एकदम थाटामाटामध्ये एकदम माटामध्ये एकदम देवीला सुद्धा आनंद झालेला आहे. असे बघा चंदनिया सूर्याला भरली साथी मुसलाची चंदन सूर्या वव्वालो चंदन सूर्य पांडव वव्वालो आजे पांडव आपला गुरु वव्वालो अबेर गावदेवी माते की संपदा देवी की व्हिडिओ का ना व्हिडिओ. व्हिडिओ का ना व्हिडिओ. आपले ग्रामीण कमिटीचे अध्यक्ष चलनभाऊ कोलेकर. पहिला पालखीचा मान भेटलेला आरेकर सर यांना पालखी पुजण्याचा पहिला मान भेटलेला आहे. त्यांचं घर जवळ असतं त्याच्यामध्ये त्यांना पहिला मान भेटलेला आहे. तर दरवर्षीप्रमाणे असाच उत्साहामध्ये आपला कार्यक्रम थाटामाटात पार पडला पाहिजे.
वरती बघा तर आपल्या कार्यक्रमाला शोभा वाढवण्यासाठी आपले वर्ग मित्र आपले विकी राठाडे आणि ड्रोन मधून एकदम व्हिज्युअल एकदम कॅचअप केलं एक नंबर देखण्यागत आहेत एकदम. चेहरा बघा भाईचा चेहरा. आदित्य अंजरलेकर. मी आता आपला हा भव्य दिव्य सोहळा निघालेला आहे तर आपले गावचे अध्यक्ष सरससाठी आपला कसं वाटतं हे आपल्या आमचा जो कार्यक्रम आहे तो भव्य दिव्य झालेला आहे. सगळ्यांची एकजूट झालेली आहे आणि एकजुटीचा हा कारण म्हणजे सानेचं जो मंदिर झालेलं आहे तो सगळ्यांनी सहकार्य करून व्यवस्थित पार पाडलेलं कार्य आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना उत्साह आलेला आहे आणि उत्साह येऊन सगळे आनंदाने नाचत आहेत. आणि मला तर वाटतं असा सोहळा दरवर्षी घडवण्याचा प्रयत्न करूया का असं मला अशी वाटतं. जी संघटना आज झालेली आहे देवी मातेच्या आशीर्वादाने आज आपली संघटना झाली आहे ती संघटना कायम स्वरूपात राहावी अशीच माझी देवीची प्रार्थना आहे आणि असेच कार्यक्रम पुढे पुढे होत जावे मी अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि देवीला विनंती करतो. ठीक आहे धन्यवाद धन्यवाद. तर आपल्याला आपला व्हिज्युअल सोहळा आपला आहे थाटामाटात होतं तुम्हाला कसं वाटतंय मला आज खूप आनंद आहे. एवढं सगळं गाव एवढ्या संख्येने पहिल्यांदा गावदेवीच्या पालखीसाठी उपस्थित राहिलंय आणि आमच्या सगळ्या यंगस्टार लोकांना सपोर्ट करून एवढा आनंद आमचा दुगुणीत झालाय की ते आमच्याकडे शब्द नाही मांडायला की कोणत्या शब्दात मांडू शकतो. तर गावदेवी माते की जय. आपले सागर मोते सुद्धा आहेत. सागर मोते मी आपल्या मंडपची आपले सोय केलेली आहे तर आपला मंडळ आभारी आहे. तर तुम्हाला कसं वाटतं हा सोहळा भव्य सोहळा पाहून तुम्हाला कसं वाटतं. खूप खूप सुंदर झालेला आहे. सगळं देवीच्याने दिलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल ना तुम्ही तो विषय काढलाच ना पाहिजे मुळा म्हणजे ओके ठीक आहे नाही तरी सुद्धा देवीनेच दिलेला आहे. ओके ठीक आहे चालेल चालेल. हा कार्यक्रम खूप छान झाला. मला तर वाटतं की असा सोहळा दरवर्षी व्हावा अशी माझी इच्छा आहे. नक्कीच आपण सगळे तरुण पोरांनी सगळ्याचा हातात सगळे सूत्र घेऊन दरवर्षी सोहळा साजरा करूया. ओके ठीक आहे धन्यवाद.
श्री गणेश मंडळाच्या उपाध्यक्ष आणि गटप्रमुख यांनी आपल्या सरबताची खूप सोय केलेली आहे आपल्या श्री गणेश क्रिकेट मंडळातर्फे. तर यांनी मेहनत घेतलेले, तर 2 शब्द त्यांना मी सांगतो की काय तुमचं परेश शिगवण यांनी खूप मेहनत घेतलेली आहे. सरबतचे ऑर्गनायझर त्यांनी स्वतःची मित्र घेतली, मी एकटा बनवून देईन तुम्हाला सरबत. परेश शिगवण, तर हे बघा मानिक शिगवण यांचं तर युट्यूब चॅनल आहे. 2 शब्द काय बोला तुम्ही? आज चांगला आहे आपल्या बंटी जाऊचा चॅनल चाललंय, असंच सहकार्य करा, सपोर्ट करा. नक्की आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊ द्या. नक्कीच सपोर्ट करा. धन्यवाद. पालखी सोहळा आलेला आहे, तो आता आपल्या स्टॉपवर आलेला आहे आणि स्टॉपवरून आपल्या होलीच्या वाटामध्ये जाणार आहे. तर आता पालखी आलेली आहे इथे स्टॉपवरती. तर सगळीकडे रांगोळी काढलेले आहेत आपल्या महिला मंडळाने. तर भव्य दिव्य असा कार्यक्रम थाटामाटामध्ये पार पडत आहे. तर सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा, लाईक सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला केलं नसेल तर, आणि व्हिज्युअल एन्जॉय करा गावसुरी गावाचे. मी फर्स्ट टाइम आले इकडे. तर खूप तुम्हाला सुंदर आहे इकडचा उत्साह, सगळ्यांकडे बघून एकदम आनंदमय वाटतंय. आमच्या साईडला लेझिम हा प्रकार नसतो, पण 1 नंबर वाटतंय. आणि सगळ्यांमध्ये जो काही आनंद आहे तो पाहून अगदी मला पण एकदम त्याच्यामध्ये खेळण्यासारखा आनंद होत आहे. मी पण आज लेझिम खेळले, खूप छान वाटतंय. आणि असंच एन्जॉय करा. सुंदर गाव आहे आणि एकदम भरलेलं गाव आहे. धन्यवाद धन्यवाद. असंच येत राहा आणि आपल्या पालखी सोहळ्याला अशी शोभा वाढूया. मला कसं वाटतं पालखी सोहळा बघून? तुम्हाला कसं वाटतं? नाचलात? हो नाचली, मस्त एकदम मजा केली. तर बाबा अशी आमची इच्छा आहे. खूप छान वाटलं आपल्या गावी पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय. खूप मस्त आहे प्रोग्राम आणि असंच पुढे जाऊन चांगलं राहू द्या आणि अशीच प्रोसेस चांगली राहू द्या. खूप छान आहे आपल्या गावातलं आणि सगळ्यांना आपलं गाव खूप आवडतं. माझे जेवढे फ्रेंड्स आहेत त्यांना सगळ्यांना आपलं गाव आवडतं. आजही मी 2 मैत्रिणींना घेऊन आलोय, त्यांना खूप आपलं गाव आवडलं आहे आणि नेक्स्ट टाइम पण परत कुणाला तरी घेऊन येणार आहे. सगळ्यांना आपलं गाव आवडतं. सबस्क्राईब आणि करा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब, गालसुरी विलेजला फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद. शेअर करा. थँक्यू. कोडेकर, तुम्हाला कसं वाटतं आपले? प्रथमच खूप छान सानेचा जो कार्यक्रम झाला आहे उत्तम उत्साहात आहे. सगळ्या महिला मंडळाचा जास्त उत्साह आहे. पुरुष खूप छान कार्यक्रम चालला आहे. आपला कार्यक्रम दरवर्षी होईल ना? नक्कीच आपला प्रयत्न असेल, आपली एकी अशीच कायम राहील.
जागमाता देवी की बघा व्हिडिओग्राफीसाठी बघा टाकीवर चढले. अत्यंत दिमागदार पद्धतीने पटावड्या आपला अत्यंत दिमागदार पद्धतीने भव्य दिवस सोहळा आपला पार पडत आहे. तर आपला आता होडीला आपल्याला राऊंड मारत आपण.
तर बघू शकता तुम्ही किती किती आपलं गाव एन्जॉय करतोय ते. अशा प्रकारे देवीचा आपला कार्यक्रम, मिरवणुकीचा कार्यक्रम संपलेला आहे.